नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामधील शेतकऱ्यांना ज्या गोष्टीची प्रतीक्षा लागली होती ती प्रतीक्षा संपली आहे। म्हणजे मागील 4 ते 5 महिन्यापासून राज्यामधील शेतकरी हे महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये होते आणि अखेर आज या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे वितरण हे बीड जिल्ह्यामधील परळी येथून करण्यामध्ये आले आहे। तर मग आज वितरित करण्यामध्ये आलेल्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत मिळणार आहेत व याचे मेसेज तुम्हाला कधीपर्यंत प्राप्त होतील, तसेच या हप्त्यासाठी एकूण किती शेतकरी पात्र झाले आहेत, अशा प्रकारचे काही मोठे प्रश्न देखील शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाले आहेत, ज्याचे की उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये अवघ्या 1 मिनिटामध्ये मिळणार आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, राज्यामधील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये आज महाराष्ट्र राज्यामधील बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातून म्हणजे राज्याच्या कृषी मंत्री यांच्या मतदारसंघातून चौथ्या हप्त्याचे वितरण करण्यामध्ये आले आहे। यावेळी या कार्यक्रमासाठी केंद्र शासनाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पंकजाताई मुंडे तसेच इतर स्थानिक आमदार व नेते देखील उपस्थित राहिले होते व या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बीड जिल्ह्यातील परळी येथून सन 2024च्या कृषी संमेलनाचे उद्घाटन झाले आहे आणि हे कृषी प्रदर्शन आज 21 ऑगस्ट पासून ते 25 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे व या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी एकाएकीच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे भाषण करत असताना त्यांनी थेट नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये या चौथ्या हप्त्याचे वितरण होणार असल्याची मोठी घोषणा केली व यावेळी स्टेजवर उपस्थित असलेले केंद्रीय कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते या हप्त्याचे वितरण पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये करण्यामध्ये आले। तर मग यासाठी एकूण 30 लाखापेक्षा अधिक शेतकरी पात्र झाले आहेत व या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज संध्याकाळपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तसेच हा हप्ता जमा झाल्यानंतर लगेचच काही शेतकऱ्यांना पैसे जमा झाले असल्याचे मेसेज प्राप्त झाले आहेत, परंतु तुम्हाला आणखी देखील पैसे जमा झाले असल्याचा मेसेज आला नसला तरी पुढील 2 दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील व तुम्हाला देखील पैसे जमा झाला असल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवर प्राप्त होईल। तर मग तुमच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा झाला आहे का नाही हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।